हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू मेन्यू ब्लॉग आणि वेलकम बॅक टू एपिसोड नंबर 2 मुंबई कुडा सिरीजचा एपिसोड नंबर 2 असणार. आणि या एपिसोडमध्ये मी चाललेलो आहे आमचे देवी देवता बघायला, म्हणजे गंगा देवी, दुर्गा देवी, मग माऊलीला जाणार आणि मग त्याच्यानंतर आवळेगावला जाणार आमच्या म्हणजे कुलदेवी देवतांच्या इथे. आणि हा तिकडे ओटी भरायची आणि तिकडे पाया पण पडायचं. तर लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल मी आलेलो आहे कुडाळला माझ्या घरी. आणि हा आम्ही म्हणजे वेगळ्या रूटने आलो. पहिलं वसईला गेलो, वसईवरनं आमची ट्रेन होती 09057 उधना मँगलोर स्पेशल ट्रेनने आम्ही आलेलो सिंधुदुर्गपर्यंत. आणि तिकडनं मग आम्ही गेलेलो अंगणेवाडीला गेलो. अंगणेवाडीवरनं इथे फिरून आलो आम्ही कुडाळला. तर आता आम्ही रिक्षा केलेली आहे. पहिला आम्ही आता इकडनं जाणार दुर्गादेवीला आणि तिकडनं मग गंगादेवी आणि मग त्याच्यानंतर वालावलला जाणार आणि तिकडे माऊलीचं दर्शन घेणार आणि तिकडनं मग आवळेगावला जाणार. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला कुडाळचं मार्केट पण दाखवेल आणि बाकी सर्व आमचे जेवढे देवी देवते त्यांचं मंदिर सर्व दाखवेल. तर हा ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. तर चला, हा ब्लॉग आता निघतो तेव्हा कंटिन्यू करतो. आता आम्ही निघालो दुर्गादेवीसाठी रिक्षात. आता फायनली पोहोचलेलो दुर्गादेवी मंदिरात आणि आता आम्ही ओटी भरतो आणि ओटी भरून झाल्याच्यानंतर तुम्हाला मंदिर दाखवतो पूर्णपैकी. आणि हा मंदिराचा मेन एंट्रन्स आहे. आणि हा असं मंदिराच्या बाजूला बसायला. ही आमची दुर्गादेवी. आता दुर्गादेवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे गंगादेवीच्या पाया पडायला. आता आम्ही पोचलेलो गंगादेवी मंदिरात आणि आता इकडे ओटी भरतो आणि त्याच्यानंतर हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आणि हे आहे मेन मंदिर. आता इकडनं फायनली निघालो आणि आता इकडनं चाललो आहे वालावलला माऊलीचं दर्शन करायला. आणि आता तुम्ही भजन ऐका. आता आम्ही फायनली पोचलेलो श्री लक्ष्मीनारायण मंदिर वालावलला. आणि आता इकडे आतमध्ये जातो, देवीचे दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर आम्ही इकडनं जाणार कुडाळ मार्केट बघायला आणि तिकडनं मग आवळेगावला जाणार. तर चला, आता आतमध्ये दर्शन घेतो. आतमध्ये मोबाईल कदाचित अलाउड नाही, तर चला हा ब्लॉग आता बाहेर आलं की कंटिन्यू करतो. आणि हा श्री लक्ष्मीनारायण मंदिरचा बाहेरचा रुक आहे आणि व्हिडिओ काढायला अलाउड नाही, म्हणून हा ब्लॉग बाहेर आलं की कंटिन्यू करतो. आणि आता इकडनं आम्ही चाललेलो आहे कुडाळला. आणि आता इकडनं कुडाळला किती अर्धा तासात आम्ही पोचू आणि कुडाळला जाऊन मार्केट एक्सप्लोर करणार आणि तिकडनं तसंच इथे जाणार आवळेगावला जाणार. तर ते तुम्हाला दाखवतो. तर चला, आता इकडनं डायरेक्ट जातो आवळेगावला. आता
तिकडेच हा ब्लॉग कंटिन्यू करतो. फायनली आता आम्ही पोचलेलो आहे आवळे गावला आणि इकडे आता आमचे देवीला पोचलो. हे मंदिर आहे मेन आणि प्रत्येक देवी देवतांसाठी वेगळं वेगळं मंदिर आहे. हे नवलाई देवीचं आमच्या देवीचं मंदिर आहे. आणि हे मेन मंदिर आहे आणि बाजूला एकदम सुमसान रानाच्या इकडे हे मंदिर बांधलं. तर चला आता पाया पडतो आणि त्याच्यानंतर हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता फायनली झालेलं आहे आमचं दर्शन करू आणि आता इकडनं आम्ही चाललो आहे पप्पांच्या आत्याकडे कुडाळमध्येच आहे आणि संध्याकाळी आम्ही एक्सप्लोअर करायला जाणार कारण की आता वाजलेले 1:30 आणि खूप ऊन पडतं, एकदम कडक ऊन आहे. तर आता थोडा वेळ इकडे फोटोशूट करू आणि मग त्याच्यानंतर इकडनं निघू डायरेक्ट कुडाळसाठी आणि कुडाळला पप्पांच्या आत्याकडे जाऊन हा ब्लॉग कंटिन्यू. आता फायनली पोचलेलो आत्याच्या घरी. आता जरा आराम करतो आणि हा ब्लॉग कंटिन्यू करतो. कुडाळ मार्केटला आणि मगाशी मी काही ब्लॉग नाही काढला, मी तिथे आराम करत होतो आणि त्याच्यानंतर येताना बोलत बोलत टाइमपास करत आलेलं आहे कुडाळ मार्केट. तर तुम्हाला कुडाळ मार्केट दाखवतो. हे असं कुडाळ मार्केट आहे. आतमध्ये अजून खूप पुढपर्यंत आहे तर तुम्हाला दाखवतो आणि बस डेपो पण दाखवतो. चला. आणि तुम्ही इथे आलात तर तुम्हाला लाईन वाईज अशी दुकानं भेटतील, सुकं खोबरं काजू येते सर्वांचे. आणि हे ह्याचं स्वीट शॉपचं दुकान आहे आणि तो रस्ता जो जातो सरळ जिकडे आता बस अशी हे झाली आहे तो डायरेक्ट मुंबई गोवाला हायवेला टच होतो. आणि तिकडनं आम्ही मगाशी आवळेगावला पण गेलेलो. हा कुडाळ बस डेपो आहे आणि इथेच समोरच रिक्षा स्टँड आहे. आणि आता वाजलेले 5:45 आणि फायनली आम्ही घरी चाललेलो आहे. थोडेफारच शॉपिंग केली आणि आता आम्ही किती वाजता गेलेलो, 5:15 नाही 5 पण नाही 4:45च्या दरम्यान गेलेलो आणि 1 तास असं टाईमपास केला. तर चला आता हा ब्लॉग आता घरी जाऊन एंडच करणार. मी पुढे काय दाखवणार नाही. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल मी कुठे चाललो आहे. उद्या पण आम्ही आता वेगळी ठिकाणी जाणार ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल. तर हा ब्लॉग आता घरी जाऊनच कंटिन्यू करतो. फायनली मी पोचलेलो आहे पप्पांच्या आत्याकडे आणि आता मी इकडे हा ब्लॉग एंड करतो. म्हणजे ब्लॉग खूप मोठा झालेला आहे आणि मी पहिल्यांदा ही सिरीज पूर्ण कंप्लीट करतो. म्हणजे ह्याच्या आधी पण मी खूप वेळा आलो आहे म्हणजे कुडाळला, म्हणजे प्रत्येक वर्षी येतो मी. मागच्या वर्षी पण आलेलो पण मागच्या वर्षी मी काय व्हिडिओ नव्हता बनवलेला. यावर्षी मी पूर्ण कंप्लीट सिरीज बनवतो आहे आणि ह्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी परत कुडाळवरनं मुंबईला जाणार आहे. ते तुम्हाला ह्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल. तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. तर मी आलो नवीन ब्लॉग सोबत. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.